कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय आदेश आहे विरोचका? बोल। काय मग मजा आली? विरोचक हरत नाही आणि विरोचक हरणारही नाही। मी एक काम करते, तुला ना एक जपमाळ आणून देते, मग दिवसभर जप करत बस। विरोचक हरणार नाही, विरोचक हरणार नाही, बाकी काही नाही, तुला समाधान मिळेल। तू जास्त आवाज करू नको। मी हळू, उगाच स्वतःला त्रास नको करून घेऊस। मनोरमा आजीची शक्ती सुद्धा गेली असेल तर हा बरं कसं करणार मग तू स्वतःला? एक सल्ला देऊ का तुला? लोकांना वश करायला, त्यांना आदेश द्यायला खूप मजा येते ना तुला? एक काम कर, बघ, स्वतःच्याच डोळ्यात बघ, वश कर स्वतःला आणि मग देत बस आदेश। कारण आता माझं कुटुंब मुक्त झालंय विरोचका। तुझ्या वशीकरणाचा प्रभाव संपलाय। एवढं सोपं नाहीये ते। हे तुलाही माहितीये आणि तुझ्या त्या त्रिनयनेला सुद्धा माहितीये। बरोबर बोललीस, एवढं सोपं नाही। देवी आईपेक्षा वर चढून देवी आईला आव्हान देणं सोपं नाही, आणि देवी आईला हरवणं निव्वळ अशक्य आहे। देवी आई मूर्छित असताना तू काही करू शकली नाहीस। आता तर देवी आई जागी झाली आहे। गदग्रहण सुटलंय विरोचका। आता जिंकण्याचा विचार सोड आणि तुझ्या शेवटच्या खटका मोजायला सुरुवात कर। मी पुन्हा एकदा रणांगणात उतरले विरोचका। तुझा वध करायला। तयार रहा। खूप दुखतंय का? नाही, ठीक आहे। सूज आली आहे ना? मी जाईन उद्या डॉक्टरांकडे। तुझा हात कसा आहे? ठीक आहे। खूपच भयानक होतं हे सगळं। ते सगळे अंगावर धावून आले ना,
एका पॉइंटला मला वाटलं होतं की संपलं आता सगळं, पण अचानक चमत्कार व्हावा तसे सगळे वशीकरणातून बाहेर पडले. आत्या, आचार्य दारेश्वर तुम्हाला म्हणाले होते की हे गदग्रहण सुटायला 5-6 दिवस लागतील म्हणून. मग हे ग्रहण असं अचानक कसं सुटलं? सामान्य लोकांना दिसतं तसं सूर्यग्रहण चंद्रग्रहण असं नाहीये. हे गदग्रहण आहे, वेगळ्या विश्वातलं, देवांच्या आणि दैत्यांच्या विश्वातलं. त्यामुळे आचार्य म्हणाले की ह्या ग्रहणाबद्दल असं नक्की काही सांगता येणार नाही, फक्त अंदाज बांधता येते. म्हणून ते म्हणाले होते की 5-6 दिवसात सुटेल ग्रहण. पण गदग्रहण लवकर सुटलं. खरंच बरं झालं. सॉरी जरा मी ओव्हरथिंक करतोय, पण मगाशी जे काही घडलं ते खरंच घडलंय ना. म्हणजे सगळे खरंच त्या विरोचकाच्या वशीकरणातून बाहेर आलेत ना. असं का बोलताय तुम्ही? नाहीतर बाबांच्या वेळी घोळ झाला होता तसं पुन्हा काही नको व्हायला. तसं काहीही होणार नाही, कारण जे काही घडलंय ते आपल्या डोळ्यांसमोर घडलंय. घरात दिवे चालू असताना तो अंधार होणं, डोळ्यांसमोरून तो प्रकाश चमकून जाणं, आणि मग सगळेजण परत पहिल्यासारखे वागू लागणं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, विरोचकाच्या डोळ्यात भीती पाहिली मी. म्हणतात ना, जे घडतं ते चांगल्यासाठीच घडतं. गदग्रहण सुटल्यामुळे सगळ्या गोष्टी एकत्र जुळून आल्यात, आणि ह्या सगळ्या त्रासाचा शेवट विरोचकाच्या अंताकडे घेऊन जाणार आहे. पंचपेटिकेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग सापडलाय नेत्रा. रुपालीने मला 4थ्या पेटीतले काही श्लोक वाचून दाखवले. त्या श्लोकांचा अर्थ तिला जाणून घ्यायचा होता, म्हणून तिने मला डांबून ठेवलं होतं. पण आत्या, विरोचकाने 4थी पेटी उघडली कशी? कारण ती पेटी विरोचकाचीच आहे. त्या पेटीतल्या पानावरचे श्लोक सर्पलिपित होते. सर्पलिपित? अद्वैत साहेबांच्या पेटीतले श्लोक सुद्धा सर्पलिपीत लिहिले होते. हो, त्या पानावरचे काही श्लोक तिने मला वाचून दाखवले. त्या श्लोकांचा अर्थ तिला जाणून घ्यायचा होता, कारण तिला 5व्या पेटीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग हवा आहे. आता ते पान कुठे आता? माहित नाही, पण ते श्लोक मी पाठ केलेत. आता 1 मिनिट, मी रेकॉर्ड करून घेतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.